नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार सर्व लाभ, सूचनाही जारी। तर जाणून घ्या कोणते लाभ मिळणार। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। कर्मचाऱ्यांवर काही कारवाई प्रलंबित असल्यास निवृत्तीच्या तारखेच्या 6 महिने आधी कारवाई करावी अशा सूचना आता सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर आली आहे। प्रत्यक्षात सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। अशा प्रकारे आता सर्व लाभ निवृत्तीनंतरच मिळणार आहे। तसेच प्रभारी सचिवांनी सर्व विभागीय सहसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून तशाही सूचना दिलेल्या आहेत। राज्याच्या अनेक विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांचे सर्व लाभ त्वरित दिले जाणार आहे। त्यांना सेवानिवृत्तीच्या लाभाशी संबंधित सर्व लाभ निवृत्तीच्या दिवशीच दिले जातील अशाही सूचना दिल्या आहेत। ज्यांच्या सूचना सर्व विभागीय सहसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण अधीक्षकांना दिलेल्या आहेत। याबाबतचा आदेशही जारी करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आता शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ आता तातडीने देण्यात यावे असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच त्यांचे पेमेंटही वेळेवर करण्यात यावे असेही सूचना देण्यात आलेल्या आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 3 महिन्यापूर्वी सर्व देयांसह प्रमाणपत्रे देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे। अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व लागू सेवानिवृत्ती लाभांचे पेमेंट सुनिश्चित केले जाणार आहे। सेवानिवृत्त कर्मचारी वर कोणतीही कारवाई प्रलंबित राहिल्यास अशा परिस्थितीत निवृत्तीच्या 6 महिने अगोदर कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहे। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, पेन्शन तक्रारीसह गणना, PF ग्रॅज्युटी इत्यादीचे पालन केले जाणार आहे। त्यांचा लाभही त्यांना दिला जाणार आहे आणि कोणत्याही प्रादेशिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता पेन्शनधारकांना वेळेतच सर्व लाभ मिळणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।